ओम शांती. आपण आपल्याच माध्यमातून प्रसारित झालेल्या व्हिडिओनंतर मला बरेचसे कमेंट्स आले, बरेचसे फोनही आले आणि ज्यांना माहीत नव्हतं ते विचारत होते की एवढा रडतोयस प्रबोध, नक्की राजाराम साळवीजी साहेब होते तरी कोण? तर मी आज आपल्या सर्वांसमोर त्यांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला राजाराम साळवींबद्दल माहिती घ्यायची असेल तर जाऊन विचारा त्या अधिकाऱ्यांना, त्या कर्मचाऱ्यांना ज्यांच्या एका फोनने आखी यंत्रणा हलत असेल. जाऊन विचारा त्या विभागांना ज्यांच्या एका पत्राने रखडलेली कामे पुढे चालायची. जाऊन विचारा त्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना ज्यांनी नुसता हा लोगो बघितला ना अग्निसेनेचा, कित्येक वाहने विना चेकिंग केल्या सोडत असत. अरे जाऊन विचारा त्या भव्य अशा गडकरी रंगायतनाला, ज्या साहेबांच्या एका आवाजाने एवढा भव्य रंगायतन सभागृहात गणगणून उठायचा. अरे जाऊन विचारा त्या हजारो कार्यकर्त्यांना जो साहेबांच्या एका हाकेने समाजसेवेसाठी रस्त्यावर उतरायचा आणि लढायचा. जाऊन विचारा माझ्या प्रत्येक बांधवाला, ज्याच्या हृदयात साहेबांनी जागा निर्माण केली आहे, ज्याला लढा देण्याची प्रेरणा निर्माण केली आहे, समाजसेवेचा एक वारसा दिलेला आहे. अरे जाऊन विचारा त्या तळपत्या सूर्यालाही तोही सांगेल माझे राजारामजी साळवी साहेब कोण होते. अरे जाऊन विचारा त्या वाहत्या वाऱ्याला, तोही सांगेल माझे राजारामजी साळवी साहेब कोण होते. मित्रांनो, काही व्यक्ती नुसते जन्माला येत नाहीत, ते इतिहास घडवतात आणि आपल्या समाज सेवेच्या कार्यातून हजारो लोकांच्या हृदयात घर करून जातात. राजारामजी साळवे साहेब एक साधे व्यक्तिमत्व नव्हते, ती एक चळवळ होती, ते एक विचार होते, ती एक शक्ती होती. असो, देवाच्या दारी कोणाचे काही चाले ना, नियती पुढे सर्वांना नतमस्तक व्हावंच लागतं. तर आपण सर्वजण मिळून या साळवी परिवारावरती, साळवी कुटुंबावरती आणि अखंड आगरी कुणबी समाजावरती जो दुःखाचा डोंगर सावरलेला आहे, त्यातून त्याला उभरण्याची शक्ती मिळावी हीच देवापुजांनी प्रार्थना करूया. आणि मित्रहो, साहेब जरी गेले असले तरी ते त्यांच्या विचारांनी, त्यांच्या कार्याने सदैव आपल्या हृदयात बसलेले असतील. राजाराम साळवी साहेब अमर रहे, अमर रहे. राजाराम साळवी साहेब अमर रहे.